भिवंडीत इमारत कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे। नारपोली परिसरातील गंगारामवाडी येथील कोहिनूर अपार्टमेंटचा काही भाग अचानक कोसळला आणि या दुर्घटनेत आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू झाला आहे, तर अजूनही काही नागरिक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जाते। दुर्घटनास्थळी NDRF, TDRF, अग्निशमन दल आणि महापालिकेच्या पथकांकडून युद्ध पातळीवर बचाव कार्य सुरू आहे। भिवंडीच्या नारपोली परिसरातील गंगारामवाडी रात्रीच्या सुमारास अचानक गोंधळ उडाला। कोहिनूर अपार्टमेंटचा तळ अधिक 4 मजली इमारतीचा एक भाग एका बाजूने झुकू लागला आणि काही वेळातच इमारतीचा मोठा भाग कोसळला। इमारत धोकादायक झाल्यानं तिच्या एका पिलरच्या दुरुस्तीचं काम सुरू असल्याची माहिती समोर आली आहे। मात्र दुरुस्तीचं काम सुरू असतानाच इमारतीचा भाग कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली। इमारत एका बाजूला झुकत असल्याचं लक्षात आल्यानंतर बहुतांश रहिवाशांना वेळीच बाहेर काढण्यात आलं होतं। मात्र काही नागरिक आणि कामगार इमारतीतच होते आणि त्याच वेळी इमारतीचा भाग कोसळल्यानं अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकले। घटनेची माहिती मिळताच महापालिकेचा आपत्कालीन पथक, अग्निशमन दल, NDRF आणि TDRFची पथकं घटनास्थळी दाखल झाली। ढिगारा प्रचंड असल्याने बचाव पथकांसमोर मोठं आव्हान आहे। कंपाऊंड भंडारीमध्ये ही कोहिनूर नावाची एक बिल्डिंग होती, त्या बाजूलाही लागून एक बिल्डिंग होती 4 माळ्याची। ही धोकादायक घोषित होती, C कॅटेगरीमध्ये घोषित होती। त्यांना तिथे खाली पण करण्यात आलेले, पण काहीतरी ते रात्री ते लोक काहीतरी कामं करत होते, मजदूर, ती बिल्डिंग रिपेअरिंग करायचं आणि खालच्या लेवलला, आणि ते जे बिल्डिंगमध्ये रहिवासी होते राहणारे 1-2 तिकडे काहीतरी जाय करायचं, तिकडे त्यांची घर लॉक असले तरी पण ते जाण्याचं काम करत होते। मग असे 6-7 जण ह्याच्यात दबलेले असं वाटत होते। बिल्डिंगमधले बाकीचे लोक सगळी बाहेर निघालेली होती आणि आत्ता आल्यानंतर आम्ही बघितलं तर NDRFच्या टीमला आपण बोलवलं। महापालिकेची टीम पहिलेच आलेली, पोलीस पण पहिलेच आलेले, सगळी पूर्ण टीम लागलेली आहे। पण आता हे काम सुरू आहे। अंदाजे आता थोडंसं 5-10 मिनिटात माहिती पडेल काय झालं, परिस्थिती आपल्याला कळेल। ही इमारत जी आहे सांगितली जाते की अवघ्या 20 वर्षापेक्षा कमी वयाची इमारत आहे आणि अशा परिस्थितीत दुर्घटना घडली, काय वाटतं? आता आपण त्याच्यात सांगता येणार नाही, मी याच्यात आहे, पण ती परिस्थिती बिल्डिंगची मी बघितली तर ते असं वाटत नाही 20 वर्षाची बिल्डिंग आहे, असं वाटतं 30-40, कारण का मी आतमधले गंजलेले फोटो बघितले, पूर्ण गेलेली होती आणि ती म्हणून महापालिकेने त्याला C कॅटेगरीमध्ये दाखल केलेली। दरम्यान या दुर्घटनेत आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे, तर काही जण जखमी झाल्याचंही समोर आलं आहे। बचाव पथकांनी ढिगाऱ्यातून मृतदेह बाहेर काढले असून त्यापैकी काहींची ओळख पटवण्यात आली आहे। मात्र ढिगाऱ्याखाली अजूनही काही नागरिक अडकले आहेत का, याचा शोध युद्ध पातळीवर सुरू आहे। त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे। साहेब, पहिले तर आपल्या पत्रकारांच्या माध्यमातून मी भिवंडी शहराला एक मेसेज देऊ इच्छितो की भिवंडी शहरात C1 खूप अशा बिल्डिंगी आहेत धोकादायक, त्यांनी पहिला ह्या खाली कराव्या, नाहीतर आपल्या जीवाला धोका होईल। तर हा मेसेज मी भिवंडी शहराला आपल्या माध्यमातून देऊ इच्छितो। आत्ता जी इथे जी घटना घडली, जे 5-6 लोक, जसा जी आमदार साहेबांनी सांगितलं का 5-7 लोक इथे आतमध्ये आहेत, त्यांना आपण काढण्याचा प्रयत्न करूया। आमच्या महानगरपालिकेच्या साऱ्या टीम लागलेले आहेत, आपणही इथे आहोत, आपल्याला अर्ध्या तासात काय ते रिझल्ट मिळेल। पालिका प्रशासन तुम्ही म्हणताय की लोकांनी बाहेर निघावं, परंतु पालिका प्रशासन काय करणार, काढत का नाही त्या लोकांना? नाही, ही बिल्डिंग कंप्लीट खाली होती, ह्याच्यात काही रिपेअरिंगचं काम चालू होतं। बरेचशा नाही, आम्ही बाहेर काढलं जात नाहीये। आजही आपल्या माध्यमातून मी लोकांना सांगू इच्छितो की बऱ्याचशा आम्ही लोकांचे नल कनेक्शन, लाईट बिल कट्स केलेले आहेत, तरीही लोक निघत नाही आहेत, लक्षात। त्यासाठी आम्हाला पोलीस बंदोबस्त घेऊन ते खाली करावेच लागतील। आता ही जी दुर्घटना घडली आहे अशा घडू नयेत। भिवंडीमध्ये इमारत दुर्घटना घडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही। जुने बांधकाम, धोकादायक इमारती, अनियोजित बांधकाम आणि सुरक्षेच्या नियमांकडे होणारे दुर्लक्ष या सगळ्या मुद्द्यांवर यापूर्वीही प्रश्न उपस्थित झाले आहेत। भिवंडी परिसरात अशा दुर्घटनांचा इतिहास राहिला आहे। त्यामुळे आता कोहिनूर अपार्टमेंटच्या दुर्घटनेनंतरही इमारतीची स्थिती, दुरुस्तीचं काम आणि सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत।
बेटा क्या कहना चाहोगी, किस तरह की घटना हुई, आप कब गए थे, किस तरह आप वहाँ से निकले, इसके बारे में? मतलब मैं पहले बता चुकी हूँ, मतलब ये घटना जो हुआ है, मतलब जो वहाँ पे काम जो चल रहा था, जो काम करने वाले वर्कर्स थे वो गलत तरीके से काम किए, इसकी वजह से वो हादसा हुआ, नहीं तो वो हादसा नहीं होता। और मतलब वो ना, मतलब जो काम वर्कर्स कर रहे थे वहाँ से गिरने लग गया वो। तो वहाँ से गिरते गिरते हमारे मतलब गली तक हम लोग दरवाजे पे खड़े थे, मैं और मम्मी, गली में कोई नहीं था, सिर्फ और सिर्फ मैं और मेरी मम्मी और मेरे पापा थे, हम तीन ही जान थे। फिर वो धीरे धीरे मतलब पार्किंग से हमारे गली तक आने लग गया, वो गिर के वो पूरा पार्किंग मतलब वो ऊपर से नीचे तक पूरा पार्किंग का गिर चुका। फिर वहाँ से पानी बीनी मट्टी विट्टी सब आने लग गया। फिर हम लोग धीरे धीरे करके बाहर निकलने लग गए, तो मेरी मम्मी और मेरे पापा बाहर निकले और मैं उसमें फंस चुकी थी, मैं उसमें पूरी दब चुकी थी। फिर भी मैंने कोशिश किया, वहाँ की पूरी पानी, वहाँ की पूरी मट्टी मुझको पूरे दबा चुकी थी, मैंने मतलब वहाँ पे मतलब खो चुकी थी एक तरह से। फिर मैंने कोशिश नहीं हारा, फिर भी वहाँ से मैंने निकलने की पूरी तरह से कोशिश की। मैं अपनी मम्मी अपने पापा को दोनों को आवाज़ लगाई, तो भी मम्मी पापा तक आवाज़ बिल्कुल भी नहीं गई। मम्मी पापा भी मुझे आवाज़ लगा रहे थे, तो भी मम्मी पापा का भी आवाज़ नहीं आ रहा था, ना मेरा आवाज़ आ रहा था। फिर भी मैंने कोशिश नहीं हारा, वहाँ से मैंने बहुत कोशिश की, बहुत जी जान लगाई, जहाँ से मैं बाहर निकली, बट वहाँ पूरी तरीके से फंस चुकी थी। और मतलब ये वर्कर्स जो थे ये काम सही तरीके से नहीं किए, नहीं, आज वो सही तरीके से किया होता तो आज ये हादसा नहीं होता। आपको कहीं लगा है क्या, क्या बताइए, कहीं लगा आपको? मतलब कहीं लगा नहीं, मतलब मैं पूरा कीचड़ से मतलब लपटा चुकी थी, मतलब पूरे मेरे बाल में भी अभी पूरी मट्टी लगे हैं, पूरे कीचड़ लगे हैं मेरे गाल में भी, मतलब ऐसे चोट्स आए हैं जो मतलब मुझे अभी जलन दे रहे हैं। भिवंडीतील या भीषण दुर्घटनेत मृतांचा आकडा 9 वर पोहोचला आहे, तर ढिगाऱ्याखाली आणखी नागरिक अडकले आहेत का याचा शोध अद्याप सुरू आहे।